अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचे समोर येताच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे ऍक्शन मोडवर आले आहे। बांगलादेशी नागरिकांना मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे। नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत। शहराच्या झोपड्या अनधिकृत बांधकामांमध्ये बांगलादेशींना आश्रय मिळत असल्याचे चित्र पोलिसांच्या कारवायांमधून समोर येत आहे। बांगलादेशीचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये दिसून येते। किती कारवाई केलेली आहे, काय काय कारवाई करण्याचे आपण ॲक्शन मोडवर आहात? आपल्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये साधारणतः 21 डिसेंबरपासून महिन्याभरामध्ये आपल्याकडे साधारणतः 1000 इल्लीगल राहणारे असे संशयित बांगलादेशींना आपण व्हेरीफाय केलेलं आहे। त्यापैकी 125 लोक ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळालेले नाही आहेत त्यांना आपण 51 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त 300 साधारणतः लोकांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते संशयास्पद वाटल्यामुळे आपण त्यांनी जो मूळ जिल्हा क्लेम केलेला आहे, मोस्टली पश्चिम बंगालमधलेच जिल्हे क्लेम केलेले आहेत, तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत। त्यांचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स जर नेगेटिव्ह आलेत तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांनाही अरेस्ट करणार आहोत। आता ज्या झोपडपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून यांच्यावर कारवाई काय, म्हणजे काय छापे वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे? आपण अगदी दैनंदिन पद्धतीने आपण अनलाईक आफ्रिकन्स आपण नवी मुंबई एरियामध्ये जे मोठे मोठे धाडसत्र टाकले होते, 5 ते 6 धाडसत्र झाले होते 2 वर्षामध्ये, तसं न करता आपण रोज काही ना काही असं एक सातत्य मेंटेन करून या इल्लीगल बांगलादेशींवर कारवाई करत आहोत। सीडीसीसी बँकेच्या नोकर भरतीची परीक्षा ही मोठा घोळ करून झाली असल्याचे स्वतः परीक्षार्थ्यांनी सांगत असताना त्यांना मागासवर्गीयांच्या हक्काचे आरक्षण डावलण्याचे मागासवर्गीय SC, ST व OBC संघटना आता एकवटल्या असून आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील 2 जानेवारीपासून साखळी ठिय्या आंदोलन व त्यानंतर मनोज पोत्राजे यांचे आमरण उपोषण सुरू झाले। अशातच आज आमरण उपोषण मंडपापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळ्या समाज संघटना व विद्यार्थी यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। भ्रष्ट मार्गाने परीक्षा घेऊन हजारो गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान करून श्रीमंतांच्या मुलांना नोकऱ्या देणाऱ्या सीडीसीसी बँक संचालकावर कारवाई करण्याची मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे संयोजक राजू कुकडे यांनी केली आहे। आम्ही पातूर तालुक्यातील चांदणी या गावातील रहिवासी असून रवी दिगंबर सोनवणे आणि विठ्ठल ज्ञानेश्वर गाडगे आम्ही आमच्या शेतामध्ये गेल्या 2 वर्षापासून रोजगार हमी अंतर्गत वृक्ष लागवड केलेली आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड केलेली असता 3 वर्षामध्ये त्यांचे पूर्ण अनुदान मिळायला पाहिजे, पण गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून आम्हाला अनुदान मिळालेले नाही। त्यामुळे आम्ही उपोषणाला वारंवार तहसील आणि कलेक्टर साहेबांकडे तक्रार करूनही त्याचा काही फायदा झाला नाही। त्यामुळे आम्ही आता उपोषणाला बसलेलो आहोत। आम्हाला जर आमचे पैसे अनुदान आमच्या खात्यामध्ये मिळाले नाही तर आम्ही पुढे आत्मदहनाचा इशारा देत आहोत। अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे पातूर तालुक्यातील चन्नी येथील ग्रामस्थांनी अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। नमस्कार, मी दिनेश कस्ती आहे, इंदिरानगरला राहतो। मी सुद्धा एक बेरोजगार तरुण आहे आणि नोकरीच्या शोधामध्ये सातत्यानं होतो आणि एक अपेक्षा होती पुढे तर सरकार नोकऱ्या काढत नाही आणि जर नोकऱ्या काढल्या तरी पण माझ्यासारख्या बेरोजगार तरुणाला अशा पद्धतीचा जो फटका आहे, जे अपारदर्शक भरती आहे, म्हणजे माझा नागपूरला पेपर होता। नागपूरला पेपर असताना ज्यावेळेस मी बरोबर उत्तर टिक करायचो आणि थोड्या वेळाने परत त्या प्रश्नावर जायचो तेव्हा ते उत्तर चुकीचं राहायचं। मी तक्रार केल्याच्या नंतर ते वैसे होता है, सिस्टम में वैसा है, मग रिपोर्टिंग करून तो दिवस रद्द केला, पण त्याच्यावर कुठलीही पद्धतीची कारवाई झालेली नाही। आणि पुढे कालांतराने माझे जे काही सवंगडी होते, मित्र होते, आणि यांनी परीक्षा अशा पद्धतीने घेतली की जे गोरगरीब कष्टकरी लोक आहेत, कारण बेरोजगार आहे म्हणजे त्यांच्याकडे नक्कीच पैसा नाही आहे, तर त्यांनी चंद्रपूरच्या माणसाचं परभणीला सेंटर, परभणीच्या माणसाचं चंद्रपूरला सेंटर, म्हणजे जेणेकरून जे होत करू गोरगरीब कष्टकरी लोकांचे पोरं आहेत ते परीक्षेपासून वंचित राहिलेले आहे। अनेक उदाहरणं अशी सुद्धा आहे की माझा एक मित्र आहे की त्या मित्राला 65 गुणसंख्या आहे। 65 गुणसंख्या असताना 57 वाल्या गुणसंख्येवाल्या पोराला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आणि 65 वाल्याला बोलवलं नाही का बरं? तर हा काही प्रकार जो आहे, गैरव्यवहार प्रकार जो आहे, हा टळला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आमच्या नोकरीसाठी
SC ST OBC आरक्षण एक तरतूद केलेली आहे, पण ते आरक्षण संपवण्याचा कुठेतरी हा डाव आहे. आणि एक समजत नाही की आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो ते लोकप्रतिनिधी सुद्धा त्या आमरण मनोज पोतराजीचं एवढं आमरण उपोषण चाललेलं आहे, कालपासून त्यांनी पाणी सुद्धा बंद केलेलं आहे, तरी पण तिथे भेट द्यायला तयार नाही. म्हणजे कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तर विरोधी पक्ष आणि सत्तेत असलेला पक्ष कुठे हे चोर मावसेरे भाऊ तर नाही आहे. त्याच्यामुळे प्रशासनानं या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. काही असं म्हणणं आहे बँकेचे की कोर्टाने निर्देश दिले, पण प्रशासनाचं एवढं कर्तव्य आहे की कोर्टाला निर्देशनास आणून देणं की ही भरती घोटाळा भरती आहे, ही पारदर्शक पद्धतीने कुठलीही भरती झालेली नाही आहे, कुठलंही नियोजन नाही आहे, कुठलीही रेप्युटेड कंपनी नाही आहे, आणि याच्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे. आज आमचा विद्यार्थी, तरुण विद्यार्थी हा देश सेवेसाठी कामात यायचा, तर आज आमचा विद्यार्थी हा फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन कुठेतरी देशीकडे जात आहे, आणि आमचं सर्वात मोठं भारताचं हे नुकसान होत आहे. आणि हा या भरतीच्या माध्यमातून कुठेतरी संविधान संपवण्याचा कट कारस्थान आहे. CDCC बँकेमध्ये जे 360 पदाची नोकर भरती आहे, त्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि मागासवर्गीयाचं आरक्षण डावललं. त्याच्यामुळे आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तिथे गेल्या 2 जानेवारी पासून उपोषण करतो आहोत. त्याच्यानंतर 16 जानेवारी पासून आमचे मनोज पोतराजे आमरण उपोषण करताय, रमेश काळपांडे आमरण उपोषण करताय. आणि त्या दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यातील जे विद्यार्थी ज्यांनी परीक्षा दिली ते परीक्षार्थी सुद्धा आमच्या त्या उपोषण मंडपाला भेट देऊन ते सांगतायत, ते पुरावे देत आहेत की हे सर्व नोकर भरती जी परीक्षा जी झाली आहे पूर्ण जे आहे चुकीच्या पद्धतीने झाली आहे, कारण त्याचे प्रश्नच चुकीचे होते. त्याच्यानंतर काही प्रश्न बरोबर त्याचे उत्तर चुकीचे होते. म्हणजे एकूणच जे आहे परीक्षेमध्ये सुद्धा मोठा घोटाळा झालेला आहे. आणि कुठल्याही प्रकारची जे आहे ते कंपनीची साईट ओपन होत नाही आहे, त्यातला ईमेल ओपन होत नाहीये, त्याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर बंद आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, CDCC बँकेचे जे संचालक आहेत तिथले संतोष राऊत अध्यक्ष आहे, या सगळ्या लोकांनी हजारो कोटी रुपये घेऊन जे आहे एक प्रकारे श्रीमंतांच्या मुलांना नोकरी देण्याचं काम केलेलं आहे. आणि गरीब होत करून मुलं जे अभ्यास करतायत दिवस रात्र त्या मुलांना डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून हे आरक्षणाची जी लढाई आहे हे अधिक आम्ही तीव्र करतो. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणालाही भेटू दे, मात्र पालकमंत्री हा जिल्ह्याचा कल्याण करणारा हवा. तसेच जळगाव येथील दुर्घटना ही अफवांमुळे घडली. आज माजी मंत्री छगन भुजबळ यांनी निफाड येथील माणुसकी फाउंडेशनच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिक्रिया दिली. माणुसकी फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा गुणगौरव सोहळ्याचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. अच्छा, मला काही माहित नाही, मंत्रिमंडळात मी नाही, ते दिलं चांगली गोष्ट. आता स्थगिती काय दिलं काही कल्पना नाही, कोणाची काय मागणी आहे की काय मला त्याची काही कल्पना. चांगला पालकमंत्री यावा आणि त्या जिल्ह्याचं कल्याण करणारा तो असावा, असा पालकमंत्री आपल्याला मिळाला पाहिजे. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले होते. या अभियानात राज्यस्तरावर चोपडा बस स्थानक प्रथम क्रमांक मिळून 50 लाख विभागात व 10 लाखाचे बक्षीस पटकावले होते. या अभियानाला पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळेस बक्षिसाची रक्कम देखील वाढवली आहे. 1 कोटी करण्यात आली असून चोपडा आगाराकडून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आता परत जसं गतवर्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान राबवलं गेलं होतं आणि त्या अभियानात खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं वितरित केली गेली होती. मागच्या वर्षीच आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात राज्यस्तरावरचं प्रथम क्रमांकाचं 50 लाखाचं आणि प्रादेशिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचं 10 लाखाचं बक्षीस मिळालं होतं. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी नुकतीच घोषणा केलेली की यावर्षी ते अभियान 23 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येईल आणि या प्रमाणात यावर्षी बक्षिसांची रक्कम जवळजवळ डबल करण्यात आलेली. म्हणजे राज्यस्तरावर अ वर्गात जो प्रथम येईल त्याला जवळजवळ 1 कोटीचं बक्षीस परिवहन महामंडळातर्फे दिले जाणार आहे. आणि त्या अभियानात भाग घेण्यासाठी आम्ही आमचे कर्मचारी सज्ज झालेलो आहोत. आजच आमच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी एक छानशी रांगोळी काढलेली इथं आणि या अभियानाचं आम्ही आमच्या स्तरावर उद्घाटन केलेलं आहे. नुकतंच महिला प्रवाशांकडून आम्ही गणपतीचं ऑप्शन करून घेतलेलं आहे आणि
यावर्षी सुद्धा आम्ही बक्षिसास नक्की पात्र ठरू असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तसा विश्वास आहे. यासाठी आम्ही यावर्षी वेगळं नियोजन केलेलं आहे. कर्मचाऱ्यांची एक कमिटी स्थापन केलेली, महिलांची एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि ज्या वेळेस कमिटी सदर अभियानासाठी बस स्थानकात भेट देतील त्यावेळेस नक्कीच आम्ही काहीतरी वेगळं प्रदर्शन त्यांना करणार आहोत. जेणेकरून एकाच ड्रेसमध्ये सर्व आमच्या महिला राहतील, सर्व प्रशासकीय कर्मचारी असतील. त्यानंतर वेगवेगळे बॅचेस बनवणार आहोत आणि जे मागच्या वर्षी करायचं राहिलं ते यावर्षी आम्ही जे काही स्पॉन्सर आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की करू आणि नक्की बक्षीस मिळू असा ठाम विश्वास आहे. पातलीपाडा येथील डोंगरावरील 15 एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारच्या 70 एकरांपैकी 55 एकरांवर अतिक्रमण झाल्यानंतर रहिवाशांनी वृक्षारोपण व संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचवण्याचा निर्धार केला. भाजपाचे गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी नैसर्गिक जंगल बचावचा नारा दिला. महापालिकेला आटोक्यात आणता आली नाही. आता उरलेले 15 एकरमध्ये जे इथे अर्बन फॉरेस्ट आता आहे त्या फॉरेस्टमध्ये फार 50-60 वर्षापूर्वीची पण झाडं आहेत आणि आता इथे आयव्हरी पार्क म्हणून महानगरपालिका त्याच्यावर प्रस्तावित केलेलं आहे. शासनाची मंजुरी आहे, परंतु हा आयव्हरी पार्क झाल्यानंतर इथे ते म्हणतात का बर्ड सेंच्युरी होणार, इथे पक्षी संवर्धन होणार. पण आमचं एकच म्हणणं आहे का ज्या वेळेला तुम्ही इथे सगळ्या ठाणेकरांना आणि लोकांना इकडे सोडल्यानंतर त्यांना प्रवेश दिल्यानंतर इथे ड्रग्स ॲडिक्ट गरदुल्ले येणार, दारू पिणारे लोक येणार, त्याच्यामुळं इथे हा नुसन्स वाढणार आणि याच्यानंतर आपल्याला आफ्टर मेंटेनन्स महानगरपालिकेकडे तसं काही व्यवस्था नाही आहे. आजपर्यंत ठाण्यामध्ये जुना ठाणा नवा ठाण्यावर आपण 18 करोड खर्च केले. आज त्याची हालत काय तुम्ही पाहिलेली आहे, त्याचे हाल काय आहेत. तिथे एकही पर्यटक जात नाही किंवा एखाद्याही लहान मुलांनाही कोणी घेऊ शकत नाही अशी त्याची परिस्थिती आहे. कोपरी ठाणा ईस्टला बर्ड सेंच्युरी बनवलेली आहे, त्या बर्ड सेंच्युरीची काय हालत आहे. म्हणजे आपण करोड रुपये एखाद्या प्रोजेक्टवर खर्च करतो पण त्याच्यानंतर महानगरपालिका त्याच्यावर काही व्यवस्था, त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स सांभाळत नाही, त्याच्यावर सिक्युरिटी गार्ड नाही आहेत आणि त्यामुळे तो पैसा सगळा लोकांचा टॅक्स रुपी पैसा हा वाया जातोय. आणि स्थानिक लोक त्यामध्ये माझी मागणी आहे का जी आता 70 एकरमध्ये जी 15 एकर जमीन आहे ती तुम्ही प्रोटेक्ट करा, त्याच्यात अतिक्रमण होऊ देऊ नका, त्याला फेन्सिंग टाका, त्याला तारेचं कंपाऊंड टाका का जेणेकरून हे जंगल हे अबाधित राहील. आणि ह्या जंगलामध्ये दुसरं कोणताही जास्त तुम्ही करोड रुपये खर्च न करता याच्यामध्ये जे डोंगरावरनं पाणी येते ते पाणी जमिनीत मुरवा, जे आम्ही आज करतोय. गेले 15 वर्ष इथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरून मी हे जंगल वाढवलेले. हे जंगल वाढवण्यामध्ये महानगरपालिकेचा व शासनाचा एकही रुपया आम्ही न घेता हजारो झाडं आज वाढवलेली आहेत. त्याच्यामध्ये कलेक्टरनीच आम्हाला 15 वर्षासाठी ही जमीन दिलेली आहे. त्याचं तुम्हाला मी एक लेटर देतो का कलेक्टरने आम्हाला फक्त ही झाडं वाढवण्यासाठी 15 वर्षासाठी जागा दिलेली आहे. नंतर कमिशनरनी पण इथे एकदा फेरी मारलेली आहे, जयस्वालांनी फेरी मारलेली आहे. त्यांनी सगळं आमचं काम पाहिलेलं आहे. त्यामुळे हे जंगल असंच राहावं, इथं कोणतंही बांधकाम होऊ नये, कन्स्ट्रक्शन होऊ नये, झाडांची तोड होऊ नये अशी आमची इच्छा आहे. तुम्ही पालिका बोलणार आहे. आता ही 3 दिवसापूर्वीच इथल्या आजूबाजूच्या ज्या सोसायट्या आहेत, म्हणजे वसंतलीलामधल्या काही सोसायट्या आहे, हिलग्रीन आहे, आकाशी आहे, स्टॅनफोर्ड आहे, ह्या त्याला लगत ज्या सोसायट्या आहेत त्यांना 4 दिवसापूर्वी नोटीस आली आणि परवाच्या दिवशी त्यांच्याकडं EDTPकडे हिअरिंग ठेवली होती. त्या हिअरिंगला मी गेलो होतो. आम्ही सोसायटीचे सगळे पदाधिकारी गेलो होतो. त्या पदाधिकाऱ्यांना त्यांना कळालं. मग आज मी EDTPची आज व्हिजिट ठेवली कानडे साहेबांची. ते तिथे स्वतः आले, सर्वेअर आले, त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. कारण आपल्याकडे ज्या वेळेला याचा प्रस्तावित आराखडा बनतो तो AC रूममध्ये बसून करतात अधिकारी, ते फील्डवर येत नाही आहेत. आणि फील्डवर ॲक्च्युअल काय आहे त्याच्या आधीच इथे रस्ता टाक, तिथे हे रिझर्वेशन टाक, सगळं सेटिंगमध्ये काम चालतं. त्यामुळं मी कानडे साहेबांना सांगितलं तुम्ही नवीन आहात महानगरपालिकेमध्ये, तुम्ही या साईट व्हिजिट करा, इथली परिस्थिती पहा आणि नंतर तुम्ही ठरवा इथे काय करायचे ते. आता मी दोन्ही आमदारांना, केळकर साहेबांना, निरंजन डावकर यांना आणि आपल्या आरोग्य सेवा नवकल्पना पुढे नेण्याचा आणि नवमुंबई आणि त्या पलीकडे लोकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्याचा वचनबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अत्याधुनिक सर्जिकल रोबोटिक सिस्टम लॉन्च करण्यात आले. या रोबोटच्या मदतीने एका रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रिया केलेला रुग्ण हा अगदी उत्तम व्यवस्थेत आहे. त्यामुळे नवी मुंबईसह इतर रुग्णांना उच्च आणि उत्तम सेवा देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई के पास आया है SSI मंत्रा 3.0. उसमें हमने 6 ऑपरेशंस किए हैं, जिसमें से 4 किडनी के और 2 गॉल ब्लैडर के ऑपरेशंस हुए हैं और सारे 6 के 6 पेशेंट्स सेटिस्फाइड हैं, स्टेबल हैं और
उनकी जो हॉस्पिटल का उनका जो स्टे था वो काफ़ी कम रहा है, उनकी रिकवरी काफ़ी फास्ट हुई है और ये सारे ऑपरेशंस बिना किसी कॉम्प्लिकेशन के हुए हैं। और इसका कारण यही है कि रोबोटिक सर्जरी ये जो प्लेटफॉर्म है, ये इसका एम ही है कि पेशेंट का रिकवरी जल्दी हो, पेशेंट का ब्लीडिंग जो है ऑपरेशन के दौरान वो कम रहे, पेशेंट को पेन किलर्स की, एंटीबायोटिक्स की ज़रूरत कम पड़े, ताकि पेशेंट जल्द से जल्द अपने काम पर वापस जा सके। पेशेंट के स्किन पर होने वाले जो कट हैं, जो ओपन ऑपरेशन में काफ़ी लंबे कट्स होते हैं, उसमें रोबोटिक सर्जरी में काफ़ी छोटे कट्स होते हैं, तो पेन और कॉस्मेसिस जिसको हम कहते हैं कि जो स्कार होता है वो भी काफ़ी छोटा होता है, तो पेशेंट को उसमें भी काफ़ी एडवांटेज मिलता है। सो रोबोटिक सर्जरी डेफिनेटली एक गेम चेंजर है। जिस तरह से पेशेंट्स को पहले ऑपरेशन से डर लगता था, अभी वो वही पेशेंट्स को हम जब बताते हैं कि आप 2 दिन बाद 3 दिन बाद घर जाएंगे, आपको 15 दिन 20 दिन रहने की ज़रूरत नहीं है, तो पेशेंट्स भी ऑपरेशन के लिए काफ़ी इजीली रेडी हो जाते हैं। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात काल सायंकाळी पाचोरा स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली। या अफवेमुळे घाबरून काही प्रवाशांनी चक्क ट्रेन खेचून ट्रेन थांबवली आणि नंतर काही प्रवासी खाली उतरत असताना समोरील ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले। या दुर्दैवी घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेत भिवंडीतील जयघडी आणि पुण्यातील विश्वकर्मा कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। या दोन्ही कुटुंबातील 9 सदस्य नेपाळवरून लखनौला आले आणि त्यातून पुष्पक एक्सप्रेसने भिवंडीत येत होते। मात्र रस्त्यात झालेल्या अपघातामुळे या कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाला आहे। रत्ना जयगढ़ी मेरी सास है, लेकिन मिलने के लिए आता था, उनको उपचार के लिए बुलाया था इधर, तो रास्ता में ख़त्म हो गई है। बोलने भी नहीं पाऊंगी अभी। मिलने के लिए आया था, उनका तबीयत ठीक नहीं था, उनका पोता पोती सब इधर ही था, उनको उपचार करने के लिए बुलाया था इधर। अभी उपचार के लिए अभी रास्ता भी खत्म हो गया सर। अभी क्या कहाँ से आ रहे थे वो? नेपाल से आ रहा था, नेपाल से बुलाया उनको इधर इलाज के लिए बुलाया? इलाज के लिए, हाँ भिवड़ी में इलाज के लिए बुलाया था, लेकिन रास्ता में खत्म हो गया। क्या करूँ अभी। पार्वती, मेरा नाम पार्वती है। दादी इधर मिलने के लिए आ रही थी, लेकिन हम कभी मिल नहीं पाए दादी को। दादी रास्ते में ऐसा हो गया, 4 बजे फ़ोन किया था हम लोग का, हम उधर पहुँचेंगे करके, लेकिन पहुँच नहीं पाए, मिल नहीं पाए हम लोग। अभी फ़ोन से बातचीत होता था। अभी क्या दादी अभी इतने दिन से हम लोग मिले नहीं, इलाज के लिए इधर बुला रहे थे हम लोग। अभी सब लोग इधर ही है करके पोते के लिए देखने के लिए हम लोग को मिलने के लिए आ रही थी गांव से ही, अभी इसलिए आ रही थी इधर इलाज के लिए भी, इलाज भी कराएंगे, इधर हमको मिल के भी जाएंगे। बहुत दिनों से हम लोग को मिले नहीं थे, इसीलिए हम लोग को मिलने के लिए आई थी, लेकिन दादी हम लोग को मिल नहीं पाई, मुलाकात नहीं हो पाया। अभी कितने लोग आने वाले थे? अभी 9 लोग आने वाले थे, उसमें से 4 लोग ऑफ हो गया, अभी 5 लोग बचे हैं। पुणे जिल्ह्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी महोत्सवानिमित्त अनेक घोडे आणि जनावरे बाजार समितीत दाखल झालेत। इंदापूरच्या कृषी प्रदर्शनात जगातील सर्वात मुऱ्हा जातीची राधा नावाची म्हैस आकर्षण ठरत आहे। जगातील सर्वात बुटकी म्हैस गुगलवर सर्च केल्यावर राधा नाव समोर येत असल्याची माहिती म्हैस मालक शेतकऱ्यांनी दिली आहे। नमस्कार, माझे नाव आणखी त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही राधा नावाची म्हैस आपल्या गोठ्यातील मोरा जातीच्या म्हैशीला झालेला आहे। तर तिची आई नॉर्मल म्हशीप्रमाणेच आहे। तर ही जे एक वैशिष्ट्य सांगायचं झाले तर हिची उंची एक 3 फूट, लांबी 6 फुटापर्यंत, त्याचबरोबर हिचे वय सांगायचं झालं तर एक 2.5-3 वर्षाचे वय झालेलं आतापर्यंतचं। तिचं वजन 314 किलोच्या आसपास आहे। त्याचबरोबर तिचा खुराकात सांगायचं झालं तर ती खुराकामध्ये आम्ही तिला
मकाचा भुसा, गव्हाचं पीठ, त्याचबरोबर खपरी पेंड असते, सकाळी तिला 2 अंडी, संध्याकाळी 2 अंडी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक असतात. ट्रान्सपोर्टमध्ये आम्ही तिला विशेष काळजी घेतो. त्याचबरोबर तिचं आता वैशिष्ट्य सांगायचं झालं तर म्हणजे आम्ही तिच्या आता इंडिया बुकमध्ये रेकॉर्डमध्ये आम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे आता, आणि तिला आम्ही आता डॉक्युमेंट जे लागते त्यांना ते आम्ही अपलोड केलेले आहेत. आता ते आपल्याला 1 महिनाभरात आपल्याला फायनल आपल्याला त्यांची प्रोसिजर होऊन आपल्याला ते सर्टिफिकेट आणि मेडल वगैरे भेटणार आहे. थँक्यू.